जय जय राम जय जय राम। हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेरे साधने साधने तेरे साधने साधने भवाची वंदने वंदने तुकती भवाची वंदने संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे साधती साधने इन्हें साधती साधने तुटती भवाची वंदने तुटती भवाची वंदने भवाची वंदने तुटती भवाची वंदने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने येणे साधती साधने तुटती भवाची वंदने तुटती भवाची वंदने भवाची वंदने तुटती भवाची वंदने विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण त्यांचे कृपादानी त्यांचे कृपादानी दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी त्यांच्या कृपादानी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्कृति प्रदेश विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगाधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम
बाल किशोर, जय गोपी चित चोर प्रभुजी, जय जय माखन चोर। राधा जी मेरी स्वामिनी, मैं राधा जी को दास, जन्म जन्म मोहे सुख की आस, श्री वृंदावन को वास। ज्ञानेशांचे ज्ञानमूर्ती, साक्षात प्रेम स्वरूपिनम, नामदेव दया मूर्तीनाथ वंदे पुनः पुनः। वैराग्याचे परमूर्ती, देव क्षेत्र निवासीनम, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टम। श्री संतांचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत। पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती। हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने। विठ्ठल निवडलेला अभंग, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल बोलण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा, सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची सेवा मला लाभली. मला सेवा देणारी हरिभक्त पारायण रामदास महाराज डुबे असतील, त्यांचे खूप मनापासून आभार. तसंच ज्यांची पखवाजावर थाप पडताच अख्खा महाराष्ट्र कराडतो असे असणारे हरिभक्त पारायण चैतन्य महाराज भांगरे, बरोबर, त्यांचे खूप मनापासून आभार. आणि ज्यांच्या गायनाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले असे असणारे संदीप महाराज डुबे असतील, संपत महाराज डुबे असतील, त्यांचे खूप मनापासून आभार. तसंच हार्मोनियम वादक बाबा असतील, ब्राह्मणी बाबा, तुमचेही खूप मनापासून आभार. तसंच तेजच फुटायचा राहिलाय फक्त, आता 7 दिवसापर्यंत राहतो का नाही ते माहित नाही. या लहान लहान मुलांचेही खूप मनापासून आभार. त्यांच्याकडे पाहिलं ना साक्षात असं वाटतं की माऊलीच उभे आहेत का काय, त्यांचे खूप मनापासून आभार. सर्व श्रोते मंडळींचे आभार मानते. माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आपण जर संत वाङ्मय उघडून पाहिले ना, त्यामध्ये काही अभंग विश्वासाचे, काही अभंग साधनांचे. खरंच आहे, परमार्थ करणाऱ्या साधनाच्या ठिकाणी विश्वास असावा लागतो, कारण परमात्म्याचे मुख्य भांडार म्हणजे विश्वास आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जगामध्ये विश्वास ठेवायला लायक पात्र असं एकही ठिकाण नाही, म्हणून मी माझा विश्वास संतांच्या पायावर ठेवलाय. बघा, एक आजीबाई घरून निघाल्यावर स्टँडवर जायची आणि स्टँडवर गेल्याच्या नंतर कंडक्टरला काजू बदाम खायला द्यायची. काय खायला द्यायची? काजू बदाम खायला द्यायची. एक दिवस कंडक्टरने विचार केला, ही आजीबाईचं मी कुणी लागतही नाही, कुणी नातेवाईकही नाही, कुणी ओळखीचाही नाही, मग ही मला काजू बदाम का खायला देते? एक दिवस त्याने विचारलं, का हो आजीबाई, मी तुमचा कुणी लागतही नाही, कुणी नातेवाईकही नाही, कुणी ओळखीचाही नाही, मग तुम्ही मला काजू बदाम का खायला देताय? तिने सांगितलं, काय करतो बाळा, घरून निघाल्यापासून काहीच सोबत राहत नाही, मी काय करते ते काजू बदाम चोखत येते, इथं आल्या फेकून कशी द्या म्हणून ते तुला खायला देते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझा विश्वास संतांच्या पायावर आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. काल एक लहान मुलगा मापाशी आलं, इथंच मी काल आलते ना कीर्तनाला, तेव्हा एक छोटासा मुलगा माझ्यापाशी आला आणि त्याने मला विचारलं की ताई, मला एक प्रश्न पडलाय की विठ्ठलाला बारीक बारीक छिद्रे काय आहेत आणि पार्वती माता एवढी गोरी काय आहे?
तर खरं सांगू का, विठ्ठला शिद्रे नाहीयेत. इंद्राच्या बायकोला बनवण्यासाठी ब्रह्मदेवाने चंद्राचा अंश घेतला होता. तेवढ्याशा चंद्राच्या अंशाने ती एवढी सुंदर झाली, तर माझं पांडुरंग परमात्मा किती सुंदर असेल. त्याच्यामध्ये कोटी चंद्र आहेत. तुझे निढाळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हस्ते वदन हस्ते. माझं पांडुरंग परमात्मा किती सुंदर आहे बघा. एकदा मी कीर्तनाला गेले आणि कीर्तन झाल्यावर माझं कीर्तन सुटलं आणि कीर्तन झाल्यावर मी रस्त्याने चालले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एक आजीबाई माझ्या गाडी पुढून चालली होती. आता उन्हात चालली म्हणून मी तिला गाडीत घेतला. आता म्हातारीने ग बसावा का नाही. ती मलाच विचारायला लागली, बाई तुला मुलं किती आहे? म्हणलं आजीबाई माझं राहू द्या, पण तुम्हाला मुलं किती आहे? तिने सांगितलं मला 3 मुले. म्हणलं तुमचा पहिला मुलगा काय करतो? माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे. म्हणलं मग तुमचा दुसरा मुलगा काय करतो? म्हातारी एवढं वर्णन करू लागली, महाराज एवढं वर्णन करू लागली. 30 एकर शेत त्यांनी विकत घेतलंय, 4 विहिरी खोदल्यात, 4 मजली बंगला बांधलाय. म्हणलं असं नक्की करतो तरी काय तुमचा मुलगा? माझा दुसरा मुलगा गावाच्या बाहेर भट्टी टाकली. म्हणलं मग तुमचा तिसरा मुलगा काय करतो? माझा तिसरा मुलगा, त्याचं नाव घेऊ नको. म्हणलं का? म्हातारी जरा चिडली. आता मलाही उत्सुकता वाटली, महाराज यांनीच एवढे दिवे लावले, तर यांनी किती दिवे लावले असतील. म्हणलं असं नक्की करतो तरी काय तुमचा तिसरा मुलगा? तिने सांगितलं तुमच्यासारखं कीर्तन भजन करत बोंबलत फिरतोय. तेव्हापासून मला कळलं मी कीर्तन भजन करत बोंबलत फिरते. विठ्ठला विठ्ठला श्री संत एकनाथ महाराज हा अभंगाद्वारे सांगतात, बाबांनो तुम्हाला हरीची भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तुम्ही संतांचे पाय धरा. आपण जर संतांचे पाय धरले तर संतच आपल्याला निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोहोचवतील. तेव्हा एका साधकाने नाथ महाराजांना प्रश्न केला की का हो नाथ महाराज, तुम्ही सारखं संतांचंच वर्णन करताय, तर ह्या प्राप्तीला संत सोडून दुसरा पर्याय नाही का? तेव्हा नाथ महाराज हसून म्हणाले, अरे वेड्या, हे मीच सांगतोय असे नाही, तर वेदांनी सुद्धा सांगितले आहे, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. बरं, इथपर्यंत ठीक आहे. आपल्याला आपलं मनोरथ पूर्ण करण्यासाठी नवस करण्याची काहीच गरज नाही. एका म्हाताऱ्या आजीने महादेवाच्या मंदिरामध्ये नवस केला की माझ्या मुलाला मुलगा हो दे, मी तुला सोन्याची टोपी दान करीन. काय करीन? सोन्याची टोपी दान करीन. आता वर्षाने मुलाला मुलगा झाला, तिला नातू झाला. तिला आठवलं आपण महादेवाला नवस केलाय. गेली सोन्याची टोपी घेऊन दान करायला आणि सांगितलं, हे देवा, तुला सांगितलं होतं ना मी तुला सोन्याची टोपी दान करीन. माझ्या मुलाला मुलगाही झालाय, त्याचं नाव सोन्याही ठेवलं, हे बघ त्या सोन्याची टोपी. मग आपल्याला असा नवस करण्याची काहीच गरज नाही. एकनाथ महाराज श्लोकाद्वारे सुंदर असं वर्णन करतात, हरेर नामो नामे मम जीवनम कलयो नास्ते वनास्ति गतिरन्यथा. संत म्हणतात, अरे भगवंता, तुझ्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, किती जरी मोठं पाप असेल ना, ते तुझ्या नामस्मरणाने नामचिंतनाने सहज जळून जाईल. एका जन्माचे नाही तर अनेक जन्माचे पापे आहे, ते सर्व जळून जातील. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. श्री संत तुकाराम महाराज सांगतात, जे नामस्मरण आहे ते काय अवघड नाही, ते सोपं आहे, सरळ आहे. आपण हे सरळ नामस्मरण अंतःकरणाने केले तर अनेक जन्माचे पापे आहे ना, ते सर्व जळून जातील. आता उदाहरण सांगायचं झालं तर बघा, अनेक गवताच्या पेंड्या त्या जर जाळ्याच्या ठरल्या तर किती काड्या लागतील हो? किती काड्या लागतील? फक्त आणि फक्त एकच काडी लागेल. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. जसं तृण म्हणजे गवत आणि लक्षावधी कोट्यावधी गवताच्या पेंढ्या जाळण्यासाठी जशी एक काडी पुरुषी आहे, तशी लक्षावधी कोट्यावधी पाप जाळण्याची ताकद किंवा क्षमता फक्त नामस्मरणामध्ये आहे. मग ते नामस्मरण कसं करायचं, तर संत आपल्याला सतत उपदेश करत असतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या नड्याला आल्याच्या नंतर जीवनात जर उद्धार करायचा असेल ना, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. नामस्मरण करत असताना संगत संतांची करा, कारण दुसरे कोणाची संगत करून चालणार
नाही. दावड्या माणसं संगत करून चालेल का हो आपल्याला? तर नाही. बघा एक दारुड दगडासोबत बरोबरी करतोय. हे दगडा, तुला माहिती का ह्या गावात माझ्या कुणीही नादा लागत नाही, तू कसा माझ्या नादा लागला? दगड ऐकत नाही म्हणून 2 किलोमीटर पळत गेला. 2 किलोमीटर पळत येऊन त्या दगडाला लात मारली तसा तोंडावर पडला. वरून त्या दगडाला सांगतो, हे दगडा, तुला सांगितलं होतं ना ह्या गावात माझ्या कुणीही नादा लागत नाही, तू कसा माझ्या नादा लागला? दारू पिऊ नका. दावड्या माणसाने बरेच संसार उद्ध्वस्त केलेत महाराज. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा है? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा है? रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी, सुबह पियोगे तो रात को उतर जाएगी. मेरे हरि नाम का पेला तो पिकर देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. तुम्हाला टाळ्या वाजवली तर बिल लागत नाही महाराज. दारू पिऊ नका. हा म्हणतो माझा बाप दारू पितो. हा काय म्हणतो? माझा बाप दारू पितो, माझा बाप शिव्या देतो, माझा बाप माझ्या आईला हाणतो. अरे तुझा बाप शिव्या देतो, तुझा बाप दारू पितो, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो, त्याचं काय? दारू पिऊ नका महाराज. म्हणून आपल्या दावड्या माणसं संगत करून चालेल का? तर नाही चालणार. आणि आपण संसारात जेव्हा संगत करतो ना तेव्हा सुद्धा जोडीदार हा चांगलाच पाहिजे. बघा एक ब्राह्मण शेजारच्या गावावरून मधुकरी मागत मागत घरी आला आणि ब्राह्मणाच्या बायकून दारू उघडलं. पाहते तर काय, ब्राह्मणासोबत एक आज नवीन बाई आली. आता 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. तिसऱ्या दिवशी त्या पाहुणीबाईला विचारलं, ओ पाहुणीबाई, आज मुक्काम किती दिवसाचा आहे? ही म्हणली, आता कायमचाच मुक्काम, कारण कालच माझं ब्राह्मणाचं लग्न झालं. कालच माझं ब्राह्मणाचं लग्न झालं. हिने काहीची पूजा केली असेल का हो? हे काय सासूनाचं भांडण का? सासूनाचं भांडण मार फटका तोंडान, सासूनी सुनाच्या कानाखाली मारली, सासूच्या कमरेला चावली. हे काय सासूनाचं भांडण का महाराज? तर नाही, हे सवतीचं भांडण. हिने तिच्या जिंजा झाल्या, हिने हिच्या जिंजा झाल्या, उचल की टाकी एवढी हाणली की मी केला. शेवट गावचा पाटील बोलवण्यात आला. पाटील बोलवला आणि वाटण्या झाल्या. पहिली जरा तब्येतीने जाड होती म्हणून तिला खालच्या मजल्यात ठेवण्यात आलं, आणि दुसरी जरा तब्येतीने कमी होती म्हणून तिला वरच्या मजल्यात ठेवण्यात आलं. तब्येतीने कमी होती म्हणून तिला वरच्या मजल्यात ठेवण्यात आलं. 1 महिना खालच्या बायको आणि 1 महिना वरच्या बायको. खालच्या बायकोचा महिना चालू होता. ब्राह्मण दुसऱ्या दिवशी उठला, कॅलेंडर पाहिलं, पाहतो तर काय, आज संक्रांत. आज तिची पहिली संक्रांत आहे. आज कोणची? तिची वरचीची पहिली संक्रांत. पहिली पायरी चढला, दुसरी पायरी चढला, तिसऱ्या पायरी पाय देताच खालची बायको आली, खालच्या खालीच तंगड धरलं महाराज. वरची बायको आली, वरच्या वरच शिंडी धरली. ही खाली वडीती, ती वर वडीती, ही खाली वडीती, ती वर वडीती. खालची जरा तब्येतीने जाड होती, तिने जसा झटका मारला तसाच ब्राह्मण खाली आला. मग ती त्याच्या वरून बसली. तेवढ्या शेजारचं एक येड आलं आणि ते ब्राह्मणाला विचारतय, ओ ब्राह्मण बुवा, आज संक्रांत कशावर आहे? हा म्हणतोय, दिसत नाही का माझ्या छाताडावर बसली. आज काय खाणार आहे? आज दिवसभर दोघींचा मार खाणार आहे, बाकी काहीच खाणार नाही. म्हणजे बघा, हा संसार केवळ दुःखमुळे आहे महाराज. संसार दुःखमुळं चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. तुकाराम महाराजांनी याला समुद्राची उपमा दिली. समुद्रात किती लिटर पाणी आहे त्याचं मोजमापन केलं जात नाही, तसे या संसारात किती दुःख आहे ते सांगता येत नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताई वडे. म्हणून आपण संसारात जेव्हा संगत करतो ना महाराज, तेव्हा जोडीदार सुद्धा हा चांगलाच पाहिजे. बघा, 4 जण मित्र अशी एकत्र आली, असे साईटला बसणारे बर का, समजून घ्या. असे गावात हिंडणारे अशी एकत्र आले, म्हणे आपण काही कामही करत नाही, आपण काही धंदाही करत नाही, आपण काय करू, काहीतरी धंदा खोलू. आता धंदा खोलायचा आहे. काय करायचंय? धंदा खोलायचा. यांनी काय केलं? गॅरेज टाकलं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 1 रुपया ही धंदा झाला नाही. आता तुम्ही म्हणशा, कस काय धंदा झाला नाही? धंदा तर व्हायलाच पाहिजे, बरोबर की नाही? कस काय होईल महाराज? यांनी 4थ्या मजल्यावर गॅरेज टाकलं होतं.
दुसरा म्हणला हाही काय कामाचं नाही, आपण काय करू, हॉटेल टाकू. आता हॉटेल टाकलं, 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 1 रुपया हे धंदा झाला नाही. आता तुम्ही म्हणशाल हॉटेल चौथ्याच काय, 12 मधला टाकलं तरी धंदा हा व्हायलाच पाहिजे. कस काय होईल महाराज, यांनी ते गॅरेजचं बोर्ड होतं का, ते बोर्डच काढलं नव्हतं, कस काय धंदा होईल. तिसरं म्हणलं हाही काही कामाचं नाही, आपण काय करू, एक टॅक्सी घेऊ. आता टॅक्सी घेतली, लागली फिरायला, 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 1 रुपया धंदा झाला नाही. आता तुम्ही माझ्या कस काय धंदा झाला नाही, धंदा तर व्हायलाच पाहिजे. कस काय धंदा होईल महाराज, हे 4 जण त्या टॅक्सीत बसून हिंडत होते. आता चौथा म्हणला हाही काही कामाचं नाही, आपण काय करू, पेमादेवीच्या अशा तीर्थक्षेत्रा ठिकाणी, आळंदीच्या अशा तीर्थक्षेत्रा ठिकाणी जाऊ आणि भिक्षा मागू. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, कुणीही 1 रुपया दिला नाही. आता तुम्ही म्हणशाल कस काय दिला नाही, आता तर द्यायलाच पाहिजे, कारण भिक्षा मागितल्यावर कुणी ना कुणी पैसे देतच. कस काय देतील महाराज, हे एकमेकालाच भिक्षा मागत होते. म्हणून अशा मूर्ख माणसं संगत करून चालेल का आपल्याला, तर नाही. जगद्गुरु तुकोबारा सांगतात संतांची संगत करा, संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांची संगत करा, भगवंताची भक्ती करा. भक्ती करत असताना साधन रूपी संतांचे पाय धरा. आपण जर संतांचे पाय धरले तर संतच आपल्याला निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोहोचवतात. अभंगाचे प्रथम चरण. हर प्राप्ति से उपाय, हर प्राप्ति से उपाय. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. आता श्री संत एकनाथ महाराज सांगतात संतांचे पाय धरा. काही लोकांनी त्याचा उलटा विचार केला, गेले आणि संतांच्या पायाला मिठी मारली.
तर नाथ महाराजांचं सांगायचं भावार्थ तसा नसून ते सांगतात भगवंताला शरण जा. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकात सांगताना म्हणतात, सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रता नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवान सुद्धा म्हणतो, जेथे माझे भक्त असतात ना तेथेच मी राहतो. परितयापासी पांडवा मी हरपोलोगी वसावा, जेथे नाम घोष बरवा करिता ती माझा. परंतु अशा रीतीने मी हरवलं जरू असलं तरी माझे भक्त जेथे असतात ना तेथेच मी राहतो. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त तेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नारदा तुला खरं सांगू का, मी वैकुंठातही नाही सूर्याच्या बिंबातही नाही. एक वेळेस योग्यांचे हृदय खोली उल्लंघन करून जातो, पण तू माझे भक्त जिथे माझं चांगला नामघोष करतायत ना तेथेच मी राहतो. मी किती थकलो भागलो शिनलो तर संतच मला कडेवर घेतात आणि निश्चिताच्या सुखापर्यंत नेऊन पोहोचवतात. भागली या मज वाहतील कडीये त्यांचे ने जोडे सर्व सुख. काही लोकांनी त्याचा उलटा विचार केला, गेले आणि संतांच्या पायाला मिठी मारली. नाथ महाराजांचा भावार्थ तसा नसून ते म्हणतात भगवंताला शरण जा. आपल्याला रात्रंदिवस काम करायची कष्ट करायची काय गरज आहे महाराज. जेव्हा पैसा आपल्याकडे असतोय ना तेव्हा सगळेच आपले असतात, आणि जेव्हा पैसा आपल्याकडे नसतोय तेव्हा कोणीच आपलं नसतंय. या सुखासाठी मरमर करायची कष्ट करायची काय गरज आहे. इथं साधं सख्खी बहीण सख्या भावाची नाही, सख्खा भाऊ सख्या बहिणीचा नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी. मोठ्या भावाच्या मुलीचं जमलं म्हणून धाकट्या भावाने 9-10 हजार रुपये घालून ते लग्न मोडलं. म्हणजे या जगात कोणीच कोणाचं नाही. मग या सुखासाठी मरमर करायची कष्ट करायची काय गरज आहे. लागली मंडळी संतांचा पत्ता विचारू लागली, बाबा संत कोठे आहेत, संतांचं घर कोठे. आता मला सांगा, संत काय रस्त्यावर पडले का यांना भेट द्यायला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भाऊ अवघड आहे संत भेटी, परी जग जटी करुणा केली. बरं इथपर्यंत ठीक आहे, संतांची भेट घेणं अवघड आहे, आणि संतांची भेट जर झाली नाही तर हरीची प्राप्ती होत नाही. अभंगाचं 2 चरण. येणे साधती साधने, येणे साधती साधने, हो येणे साधती साधने,
तुटती भवाची बंधने. बघा, एक मुलीचं नवीनच लग्न झालं. सासून सांगितलं मी शेताकडून आले तर तू काय कर, घर आवरून काढ. आता घर आवरायला सुरुवात कुठून करायची, मग तिने झाडायला घेतलं. झाडत एक दारापर्यंत आली आणि सहज तिचं लक्ष वर गेलं. वर एक भोपळा अटकवलेला होता. तिचं लक्ष वर गेलं त्या भोपळ्याकडं आणि तिथंच रडायला लागली. महाराज शेजारची आली तीही रडायला लागली, तिच्या शेजारची आली तीही रडायला लागली, तिच्या शेजारची आली तीही रडायला लागली. असं अख्खं गाव गोळा झालं, अख्खं गाव रडायला लागलं. तेवढ्या सासू आली. त्या बायला विचारलं तू का रडती? ती म्हणली माझ्या पुढची रडते म्हणून मी रडते. तिला विचारलं तू का रडती? ती म्हणली माझ्या पुढची रडते म्हणून मी रडते. सुनापर्यंत गेली. सून रडती म्हणून सासू ही मोठ्याने रडायला लागली. तेवढ्यात ते गावचं शहाणं आलं आणि त्याने त्या बाईला विचारलं का हो बाई तुम्ही का रडताय? ती म्हणली माझ्या पुढची रडते म्हणून मी रडते. तिला विचारलं तू का रडती? ती म्हणली माझ्या पुढची रडते म्हणून मी रडते. तिला विचारलं तू का रडती? ती म्हणली या घरची सासूबाई रडते म्हणून मी रडते. सासूबाईला विचारलं सासूबाई तुम्ही का रडताय? ती म्हणली माझी सून रडती म्हणून मी रडते. सूनबाईला विचारलं का हो सूनबाई तुम्ही का रडताय? ती म्हणली आज माझं लग्न झालंय, उद्या मला पोरग झालं असतं आणि ते रांगत या भोपळ्याखाली आलं असतं. मग बघ महाराज कुठला विचार करतात माणसं. एक गृहस्थ झाडासमोर उभा राहून विचार करत होता. त्या झाडाला फळं यायची, काही पाखरं उडत यायची ते फळ खाऊन जायची. तो विचार करत होता आपणही जर उडत जाऊन हे फळ खाल्लं तर किती बरं होईल, किती बरं होईल. 2 कृत्रिम पंख बनवले, म्हणजे 2 सुप घेतले, शेजारच्या माडीवर गेला, उंच अशा माडीवर गेला आणि ज्या झाडाला फळं आली होती ना त्या झाडा उडी मारली. जशी उडी मारली तसा तोंडावर पडला. वरून धावा धावा असा आवाज आला. शेजारची पाजारची लोक धावत आली. त्या गृहस्थाला उठवलं त्यांनी. त्याला विचारलं का रे बाबा काय गरज होती एवढ्या उंचावरून उडी मारायची? थोडा तरी विचार करायचा ना. हा मला 1 महिना नाही 2 महिने नाही पुरे 6 महिने विचार करत होतो. अरे बाबा तुझं गुडघे फुटले, डोके फुटले. हा म्हणे गुडघे फुटू दे, डोके फुटू दे, पण संशय मात्र मिटू दे. मग बघा लोक कुडालचा विचार करताय. एक गृहस्थ ओट्यावर होऊन विचार करायचा, तिथून एक म्हैस जायची. तो विचार करायचा आपलं गोल गोल डोकं त्या म्हशीच्या गोल गोल शेंगात घातलं तर किती बरं होईल. एक दिवस त्याने प्रयत्न केला, तशी म्हैस आली का तसंच त्या म्हशीच्या डोक्यात शेंगात डोकं घातलं. मग तिने काहीची पूजा केली असेल का? घेतलं पाठीवर गावाच्या बाहेर गटारात नेऊन टाकलं. म्हणजे बघा फळ खाण्यासाठी या फांदीवरून त्या फांदीवर गेल्याशिवाय ते फळ खाता येणार नाही. हळूहळू ढाय ढाय के तुलेने एक वेळे मार्गाचे बळे निश्चित ठाके. हळूहळू गेल्याशिवाय ते फळ खाता येणार नाही. तसंच संतांशिवाय हरीला प्राप्ती नाही, हेच एकनाथ महाराज अभंगाच्या तृतीयेच्या सांगतात.
ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर मुलगी महाराज. आपल्याला आई हवी आहे, आपल्याला बहीण हवी आहे, आपल्याला पत्नी हवी, आपल्याला मुलगी का नकोय. खरं सांगायला गेलं ना, ज्या वेळेस आपल्या पोटी मुलगी जन्माला येते ना महाराज, त्यावेळेस आपल्याकडून पुण्यच घडत असतं. आणि ज्या वेळेस आपल्या पोटी मुलगा जन्माला येतो ना, त्यावेळेस आपल्याकडून पापच घडत असतं. आत्ताच्या काळातल्या स्त्रिया नवऱ्याला बिलकुलच घाबरत नाही. घाबरतात का? नाही घाबरत. तेव्हाच्या काळातल्या स्त्रिया नवऱ्यांना घाबरायच्या. फक्त एक घर सोडता, ते म्हणजे माझ्या दशरथ राजाचं घर सोडता. माझा जर कौशल्य माता जर समोर आली तर माझ्या दशरथ राजाच्या अंगाचा कापारा व्हायचा. एक दिवस कौशल्य माता समोर आली, माझ्या दशरथ राजाच्या अंगाचा कापारा झाला. दशरथ राजा एका खोलीमध्ये जाऊन रडत बसला. तो घाबरल्यामुळे रडत नव्हता, देवाला प्रार्थना करत होता. हे देवा, तू सर्वांनाच मुलगा दिलायस रे, मला का मुलगा दिलास नाहीस रे. देव प्रसन्न झाले. देवाने सांगितलं, हे दशरथा, तुला जर मुलगा हवाय ना, तुला पाप करावे लागेल. आता पाप करायचंय. दशरथ राजा वनामध्ये गेला, आपला धनुष्यबाण जोडला. तेवढ्यात श्रावण बाळ तिथून आपल्या आईवडिलांना काशीला घेऊन चालले होते. त्या आईबापांना तहान लागली. त्यांनी सांगितलं, बाळा, खूप तहान लागली रे बाळा, थोडं पाणी घेऊन येतोस का रे, थोडं पाणी घेऊन येतोस का रे. ते श्रावण बाळ पाणी आणण्याकरिता गेलं. पाण्याची झारी त्या पाण्यामध्ये बुडावली. त्या पाण्याचा खळखळ असा आवाज आला. तो आवाज त्या दशरथाच्या कानापर्यंत गेला. दशरथाने आपला बाण जसा सोडला तसा श्रावण बाळाच्या जाऊन छातीवर लागला. श्रावण बाळ ऐक म्हणून खाली कोसळला. दशरथाला कळलं आपल्या कुणाचं तरी प्राण गेलाय. दशरथ राजा धावतच त्या श्रावण बाळाकडे गेले. श्रावण बाळाला विचारलं, बाळा तू कोण आहेस रे बाळा. त्याने सर्व हकीकत त्या श्रावण बाळाला सांगितली. श्रावण बाळ म्हणले, मला माहिती, मी आता वाचणार नाही. माझं एकच काम करा, माझ्या आईवडिलांपर्यंत एवढं पाणी नेऊन पोहोचवा, माझ्या आईवडिलांपर्यंत एवढं पाणी नेऊन पोहोचवा. दशरथ राजा त्या आईवडिलांपर्यंत पाणी घेऊन गेला. काही बोले नाही पण काही चाले ना, पण आपलं बाळ बोलत का नाहीये. त्या आईबापांना कळलं, नक्की दुसरं कोणतरी आपल्याला पाणी घेऊन आलंय. न पाणी पिता त्याला विचारलं, का रे बाबा तू कोण आहेस रे, आमचं बाळ कुठे आहे. तेव्हा दशरथ राजाने सांगितलं, तुमच्या बाळाचा माझ्याकडून प्राण गेलाय. त्या आईचं काळीज खूप हलकं असतो हो महाराज. ती आई तेथेच कोसळली. पण त्या बापाने मात्र दशरथ राजाला शाप दिला, हे दशरथा, तुला ही मुलं होतील पण ते तुझ्या मरण्यासोबत जवळ नसतील. कर्मे दशरथी योगा गेले, कर्मे श्रीराम वनवासा गेले, कर्माने पांडव महापंथाला गेले. दुर्योधनाची नाश पावला, नहुष राजा सर्पाच्या येणीला गेला. चंद्राला कलंक लागला. या कर्माने कोणालाही सोडलं नाही. तुमची आमची तर गोष्ट सोडाच महाराज. या कर्माने कोणालाही सोडलं नाही. बघा, प्रत्येक गावामध्ये एक तरी कळीचा नारद असतो की नाही, असतो. असाच एक देवकाळातला कळीचा नारद मुनी हे पार्वती मातेकडे गेले व पार्वती मातेला म्हणाले, त्या भगवान शंकराच्या गळ्यामध्ये 107 मुंडक्यांच्या माळा कोणच्या आहे. आता पार्वती मातेला राग आला. आपल्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये बायांचे मुंडके म्हणले, मग कोणाला पण राग येणारच ना. पार्वती मातेला राग आला. पार्वती मातेने उग्र अवतार धारण केला आणि शंकराकडे गेली. विचारलं, तुमच्या गळ्यामध्ये ज्या 107 मुंडक्यांच्या माळा आहेत त्या कोणच्या आहे. त्याने सांगितलं, तुझा उग्र अवतार पहिल्यांदा शांत कर, मग मी तुला सांगतो कोणच्या आहे ते. तिचा उग्र अवतार शांत केला. मग सांगितलं, तुझ्या प्रत्येक जन्माचं जे मुंडक आहे ना, ती मी माझ्या गळ्यामध्ये धारण केलंय आणि आता 108 मुंडक तुझंही. जसा माझा जन्म झालाय तसा तुमचा जन्म नाही झाला का. मला जन्मही नाही, मला मरणही नाही.
तुम्हाला कस काय जन्म नाही, कस काय मरण नाही? कारण मी भागवत कथा श्रवण केली, मला जन्मही नाही मरणही नाही, मग मला ही भागवत कथा श्रवण करायची. पण कथेचे 3 नियम असतात. वक्त्याचं आसन उंच असावं, श्रोत्याचं आसन खाली असावं. वक्त्याच्या आसनापेक्षा श्रोत्याचं आसन लहान असावं आणि वक्त्याचं आसन मोठं असावं. आणि कथा ऐकताना कधीही मागे बसू नाही तर पुढे बसावं. आता कथा चालू झाली. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला. शंकराच्या मागे एक पोपटाने अंड घालून ठेवलं होतं. ते पोपटाचं पिल्लू त्या अंड्यात वाढत होतं. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवशी पार्वती मातेला झोप लागली. इकडं पार्वती मातेला झोप लागली आणि तिकडं पोपटाच्या पिल्लाचा जन्म झाला. 7वा दिवस उगवला. कथा संपन्न झाली. पुंडलिक वरद विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पेमादेवी माते की जय, माळेश्वर महाराज की जय. कथा संपन्न झाली. भगवान शंकराने मागं पाहिलं तर पाहतो तर काय, पोपटाचं पिल्लू कथा ऐकते. एक दृष्टीने आनंदही झाला आणि एक दृष्टीने रागही आला. कथा ऐकली म्हणून आनंद झाला, पण मागं बसून ऐकली म्हणून राग आला. भगवान शंकराने त्याला शाप दिला. म्हणजे बघा, त्यालाही त्याचे कर्म भोगावेच लागले. कर्म ही कुणालाही चुकत नाही. तुमची आमची गोष्ट तर सोडूनच द्या, ते देवदिकांना सुद्धा चुकलं नाही. रावणाने 33 कोटी देवांना आपल्या ताब्यात केलं होतं महाराज. भगवान शंकर तिथं घोड्यांचा तबेला आहे का तिथं निखरायला होते. आणि गणपती त्या घोड्याला हरळ घेऊन यायचे डोक्यावर. तेव्हापासून गणपतीच्या डोक्यावर 21 दुर्वा ठेवतात. म्हणजे बघा, कर्म हे कोणालाही चुकत नाही. आपल्याला जर पुण्य करायचं असेल तर नामस्मरणच करावे लागेल. मग सर्वांनी एकदा हात वर घ्यायचे. सर्वांनी भजन म्हटल्यावर सगळ्यांनाच असं वाटतं की कीर्तन संपलं, पण अजून 1 तास राहिला आहे. अजून लय बोलायचं राहिलंय मला. राहू दे असेच हात वर घ्या सरळ. आले चहा पिऊन, राहू दे तवर असेच. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, हर हर बोले नमः Oh
हात खाली घ्या, वर घ्या. परत भजन करायचंय आपल्याला. परत मी तुम्हाला हात खाली घ्यायला लावले होते का? हात वर घ्या. खरंच सांगते, भजन करायचंय आपल्याला. विठोबार कुमाई, 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 घ्या हात खाली. बरं असू द्या. वेदांनी सुद्धा सांगितलंय संताविना प्राप्ती नाही. मग संत किती उदार असतात जर सांगायचं ठरलं तर नाथ महाराजांचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतो. नाथ महाराज एकदा नदीकाठी बसले असता तेथे एक विंचू आला व तो विंचू पाण्यात पडला. नाथ महाराजांना त्या विंचूची दया आली. नाथ महाराज त्याला तळहातावर घेतले, वर काढून ठेवायला गेले. त्याने दंश केला. नाथ महाराजांनी हात झटकला, तो पाण्यात पडला. नाथ महाराज त्याला पुन्हा तळहातावर घेतले, पुन्हा दंश केला, पुन्हा वर काढून ठेवण्यास गेले, पुन्हा दंश केला, पुन्हा पाण्यात पडला. असे अनेकदा झाले. तेथून एक गृहस्थ जात असताना त्यांनी नाथ महाराजांना विचारलं की का हो नाथ महाराज, मी केव्हापासून पाहतोय तो विंचू तुमच्या हाताला दंश करतोय, तरी तुम्ही त्याला वर काढण्याचा अट्टहास का करताय? तेव्हा नाथ महाराजांनी सुंदर असं उत्तर दिलं, महाराज तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही, मग मी संत असून माझा चांगला गुणधर्म का सोडू? कारण संत हे दयाळू मायाळू असतात, उदार असतात आणि आपला ध्येय जगाच्याच कल्याणासाठी जगतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विती परोपकार. तसं आत्ताच्या जगात नाही महाराज. एक गृहस्थ डॉक्टर कडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर माझं एवढं पोट दुखतंय, एवढं पोट दुखतंय, त्याच्यासाठी काहीतरी औषध द्या. आता डॉक्टरने सांगितलं असं किती दिवसापासून तुमचं पोट दुखतंय? यांनी सांगितलं जेव्हापासून माझ्या शेजारच्या बंगला बांधलाय का तेव्हापासून माझं पोट दुखतंय. म्हणजे बघा, जर कुणीही दुसऱ्याचं चांगलं करत असलं हे आपल्याला देखवत नाही. आपल्याला तर दुसऱ्याचं चांगलं करायचं तर माहितीच नाही, पण तो स्वतः जरी त्याचं चांगलं करून घेत असलं हे आपल्याला सहन होत नाही. भला किसी का कर न सकत, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. कुणाचं चांगलं करता नाही आलं तर कुणाचं वाईटही करू नका, कारण 2 दिवस राहायचंय, 2 दिवसांनी आपल्याला परत जायचंय. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. 2 दिवस राहायचे, 2 दिवसांनी आपल्याला परत जायचे. या जगामध्ये अशा 2च उपमा आहे, एक म्हणजे संत, दुसरे म्हणजे आई वडील. आपलं हित व्हावं यासाठी रात्रंदिवस काम करत असतात, कष्ट करत असतात. आई घराचं मांगल्य आहे, पण बाप मात्र घराचं अस्तित्व आहे.
आपण त्या बापालाच विसरलो महाराज. बाप घराचं अस्तित्व आहे. रस्त्याने जात असताना जर ठेच लागली तर ऐक हा शब्द आपल्या तोंडातून निघतो. आणि थोडस पुढे जाऊन मोठा साप दिसला तर बाप रे हा शब्द आपल्या तोंडातून निघतो. यावरून लक्षात येत आहे छोट्या छोट्या कानाला आई आहे पण मोठ्या मोठ्या कानांना मात्र बापच आहे. मोठ्या मोठ्या कारणांना मात्र बापच आहे. आणि ह्या बापाची गोष्ट सांगत असताना महाराज साक्षात माझा कंठ दाटून येतोय. मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना माझा कंठ दाटतोय गोष्ट बापाची सांगताना माझा कंठ दाटतोय गोष्ट बापाची सांगताना जसा कणवाळू बापा जीव सोडून या गेला माझ्या माऊलींचा जीवन कसा वनवासी झाला मला कस तरी होतोय गोष्ट बापाची सांगताना माझा कंठ दाटतोय गोष्ट बापाची सांगताना माझा कंठ दाटतोय गोष्ट बापाची सांगताना. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई घरा. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई घरा. विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जन्म देत्या बापाला विसरू नका जन्म देत्या दात्याला विसरू नका. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई घरा. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई मी सांगेन तुम्हाला त्या मातेच्या जीवनामध्ये किती मोठं संकट येऊ द्या परंतु ती माता नेहमी आपल्या लेकराला सुखाची सावली देत असते. जोपर्यंत आई वडील आहे ना तोपर्यंत हिरवा राहणार पण आई वडील गेल्याच्या नंतर वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. आई नावाची श्रीमंती आपल्या जीवनामधून निघून गेली ना महाराज आई नावाची श्रीमंती आपल्या जीवनामधून निघून गेली ना जीवनामध्ये कितीही मोठं व्हा परंतु भिकारीच राहतो. कारण स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. म्हणून आई वडिलांची सेवा करा. बघा एक 7 वर्षाचा मुलगा आहे 10 वर्षाची मुलगी. आईने रोज उठायचं दुसऱ्याच्या शेतावर कामाला जायचं बाबाने रोज उठायचं बेधुंद होऊन घरी यायचं. एक दिवस ती आई दुसऱ्याच्या शेतात कामाला गेली राबली घरी आली. तो बेधुंद झालेला बाप रात्री 1 वाजता आला आणि त्या आईला विचारतोय अगं दिवसभर कामाला गेली होतीस ना किती पैसे आणले सांग दे मला दारू प्यायला. 50 रुपयाचे हो आपल्या मुलांना खायलाही काही नाहीये फक्त 50 रुपयाचे. पैसे देत नाही म्हणून हिसकावून घेतले मारला त्या आईला आणि गेला दारू प्यायला निघून गेला. या एका खोलीत जाऊन रडत बसली महाराज. त्यावेळेस तो 7 वर्षाचा मुलगा त्या आईजवळ गेला आणि आईला म्हणतोय आई बाबा तुला रोजच मारतात ना ग आई. आई बाबा तुला रोजच मारतात ना ग आई. पण ऐक ना आई मी मोठा झाल्याच्या नंतर बापाचं सूट घेतल्याशिवाय राहणार नाही हे त्या मुलाचं वाक्य. मुलगा बोलून साईडला झाला. मुलगी जवळ आली आणि आईला विचारते आई बाबा रोज तुला मारतात ना गाई रोजच मारतात ना पण ऐक ना आई शाळेत गेल्याच्या नंतर ना गाई तुझा हा रडका चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही गाई. नाही जात आई. ऐक ना आई तू रडत जाऊ नकोस ना गाई. ऐक नाही एक ना एक दिवस आपले बाबा नक्की सुधारतील गाई.
नक्कीच सुधारतील हे त्या मुलीचं वाक्य आहे. मुलगी आईच्या उदरात असल्यापासून आईला विनवणी करत असते, सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना ग जन्मासी मला कोण घालवणार. ती मुलगी आईच्या उदरात असल्यापासून आईला विनवणी करीत असते. महाराज, आता ही आई एका शेजारणीकडे गेली. शेजारणी म्हणाली, ओ थोडंसं पीठ देता का हो? अगं तुझा नवरा कुणाकडे गेला तरी तुला मारतो आणि तू माझ्याकडे आज काहीतरी मागण्या करता आली, तुला किती मारेल ग? नाही सांगणार मी त्यांना, फक्त एक डब्बा भरून पीठ देता का? डब्बा भरून पीठ घेतलं. डब्बा भरून पीठ घेतलं. घरी जाऊन गोडधोड पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. मुलं शाळेतून आली. विचारलं, आई खूप छान वास येतोय ग, काही गोडधोड बनवलंय का? हो मुलांनो, आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलाय. पण थांबा, आपले बाबा येतील ना तेव्हा आपण जेवू. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, रात्री 1 वाजता बेधुंद होऊन बाप घरी आला. पाहतो तर काय गोडधोड पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय. येतो तसा त्या स्वयंपाकाला लात मारतो, अख्खा स्वयंपाक खाली पाडून देतो. त्या एका खोलीमध्ये जाती, विष प्राशन करते आणि मृत्यू पावते. दुसऱ्या दिवशी मुलं उठतात. ती मुलगी आईला आवाज देते, आई कुठेस ग? आई तू, आई सांग ना ग, आई कुठेस ग? आई सांग ना तू कुठेस? आई आवाज देत नाही म्हणून त्या बंद झालेल्या खोलीमध्ये जाते. पाहते तर काय, आपली आई खाली कोसळलेली. आई पशी जाते, आईला उठवते, आई उठ ना ग आई, आज शाळेत जायला उशीर झालाय ना ग आई, तू रोज 7 वाजता डबा करून देतेस ना ग आई, आज 8 वाजले ग आई, आज 8 वाजले, शाळेत जायला उशीर झालाय ग आई, उठ ना. त्या बाप मुलीचा आवाज ऐकून तो बाप धावतच येतो. काय झालं हिला? जसा येतो तसा छातीवर लाथ मारतो. त्यावेळेस त्या मुलीला नक्की समजतं आपल्या ह्या जगामध्ये राहिली नाही. त्यावेळेस ती मुलगी म्हणते, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविल तुझी आबाळाला. कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविल तुझी आबाळाला. कशाला सोडून गेलीस ग आम्हाला? हंबरून वासरले चटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय रे, दिसती माझी माय रे, दिसती माझी माय.
सात्विक मुलं जन्माला घाला, आई वडिलांची सेवा करा. एक एक बाप 4-4, 5-5 मुलांना सांभाळण्याची धमक ठेवतो. एकच आई 4-4, 5-5 मुलांना सांभाळण्याची धमक ठेवते, परंतु तेच 4-4, 5-5 मुलं एका आईला आणि एका बापाला सुद्धा सांभाळू शकत नाही महाराज. म्हणून आजकाल संस्कार महत्वाचे. जे आई वडिलांचे संस्कार असतात ना महाराज, तेच आपल्या मुलांना लागतात. आताच्या काळातल्या स्त्रियांना डोहाई लागतात. काहीला चिंचा खावा वाटतं, काहीला बोरं खावा वाटतं, काहीला माती खावा वाटते, काहीला टीव्ही पाहा वाटतो. एवढा टीव्ही पाहतात, एवढा टीव्ही पाहतात, त्या जन्मत्या बाळाला सुद्धा मोतीबिंदू व्हावा एवढा टीव्ही पाहतात. आणि मोबाईल मध्ये तर एवढे बिझी झालेत ना महाराज, सांगायलाच नको. व्हॉट्सअप काय, गुगल काय, युट्यूब काय, इंस्टा काय, फेसबुक काय, लय बिझी झालेत महाराज. बघा, एक नवीनच लग्न झालं आणि नवऱ्याने बायकोला 2 मेथीच्या जोड्या आणून दिल्या. सांगितलं, बाई सुंदर अशी मेथीची भाजी कर, मी रात्री कामावरून आल्याच्या नंतर ही भाजी खाईल. आता हिने सुंदर अशी मेथीची भाजी बनवली. नवरा आल्या आल्या हातात पाणी दिलं, आल्या आल्या पाणी दिलं. बसायला पाठ, ताटाला पाठ, पाटाव पाठ. तो नवरा बसला, पहिलाच घास खाल्ला, भाजी आळणी लागली. अगं तू भाजीत मीठ टाकायचं विसरलीस. अहो तुमचा जाऊ द्या, या भाजीचा फोटो मी फेसबुकला टाकलाय, त्याला 300 लाईक मिळाले. म्हणजे बघा मोबाईल मध्ये लोक किती बिझी झालेत. माझ्या जिजामातेला डोळे लागले होते स्वराज्य स्थापनेचे. माझ्या जिजामातेला डोळे लागले होते स्वराज्य स्थापनेचे. तेव्हा शहाजी महाराजांनी विचारलं, काका जिजा तुला डोळे कशाचे लागलेत ग? तेव्हा जिजामातेने सांगितलं, तुम्हाला जर माझे डोळे पुरवायचे असेल ना, तुमच्या अंगातलं जे चिलखत आहे ना ते माझ्या अंगामध्ये द्या. तुमच्या डोक्यावरचा जो जिरेटोप आहे ना तो माझ्या डोक्यात द्या. आणि तुमच्या हातातली जी तलवार आहे ना ती माझ्या हातात द्या. मला स्वराज्य स्थापनेचे डोहाळे लागलेत. मला स्वराज्य स्थापनेचे डोहाळे लागलेत. जसे संस्कार माझ्या जिजामातेवर होते ना महाराज, तेवढे संस्कार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर झाले. थोडा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार सांगायचे ठरले ना, सूर्यास्ताला गेला सायंकाळ झाली, सूर्यास्ताला गेला सायंकाळ झाली, सूर्यास्ताची अनेक किरणे शिवनेरीत पडली. 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस अमर झाला. याच त्या दिवशी माझा शुभा बाळ जन्माला आला. अहो याच त्या दिवशी माझा शुभा बाळ जन्माला आला. आज काय झाले, आमच्या दारापुढची तुळशी गेली, आमच्या घरातील माणसं आळशी झाली. आज काय झाले, आमच्या दारापुढची रंगोळी गेली आणि आमच्या घरातील माणसं रंगोळी झाली. आमच्या दारापुढचा सडा गेला, आमच्या घरामध्ये राडच झाला. अरे एक्सक्यूज मी, मेरा दिल तुझ पे फिदा है म्हणणारी तरुण काटे महाराष्ट्रात निर्माण झाली. महाराष्ट्राचा इतिहास फारच बदलून गेला. काय होता महाराष्ट्राचा इतिहास? महाराष्ट्राच्या उरावर थैथे मुघल नाचत होते. पोटचर पोट सोडच धान्याच्या बियांना आणि गवताच्या पेंड्यांना सुद्धा उगवायची भीती वाटत होती. त्यावेळेस मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक शिवरत्न जन्माला आला. वो जनता म्हणायला लागली, किसी के पेट से पाप पैदा होता था, किसी के पेट से पाप पैदा होता था, किसी के पेट से सांप पैदा होता था, लेकिन जिजाऊ ऐसी मात दी यार, जिसी के पेट से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था, जिसी के पेट से बापों का बाप शिवबा पैदा हुआ. अवघ्या 16 वर्षात माझ्या ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. अवघ्या 16 वर्षात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पण आजकालची मुलं काय करतात? आजकालची मुलं आपल्या देशाला बर्बाद करायला निघाली. हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, मत कर ऐसे पैदा जो अपने देश धर्म को बर्बाद करते हैं, जो अपने देश धर्म को बर्बाद करते हैं. आजकालच्या मुलांनी म्हटलं पाहिजे, हम है शिवा के मराठे, जोड़ना चाहते हैं इंसान. अगर किसी ने तोड़ा हिंदुस्तान तो जला देंगे पाकिस्तान.
आजकालच्या मुलांच्या गाडीवर मोठ्या अक्षरात लिहिलं असतं, राजा राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला याचा तमाशा पाहिला का? कपाळावर चंद्राची कोर लावून, दाढी मिशा वाढून, हातात कडा घालून, सोन्याची बाळी घालून शिवाजी महाराज होत नसतं. त्यांच्यासारखं वागायला लागतं. सह्याद्रीच्या कुशीतून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या कुशीतून नाथ भवानी गाजे, काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे, रक्तात वाहती राजे. दगड झाले तर सह्याद्रीचा होईल, माती झाले तर स्वराज्याची होईल, आणि तलवार झाले तर आई भवानीची होईल. एक हात एक डोळा. तुमच्या डोळ्यात मुघल सल्तनतचा सुरमा आहे, तर आमच्या डोळ्यात स्वराज्याचं काजळ. यकीन खंजीर आहे पण मराठ्याची जात आहे, म्हणून पाठीवर वार करणारा खंजीर नाही. वार केला तर समोरून छातडावर, वार केला तर समोरून छातडावर. बांध कर पगड़ी जब तैयार होते, उठा कर तलवार जब घोड़े पे सवार होते, झुकते थे सारे अल्लाह के बंदी, और कहते काश हम भी मराठी होते, काश हम भी मराठी होते. तांदूळ शिजते त्याला भात म्हणतात, तांदूळ शिजते त्याला भात म्हणतात, आणि या महाराष्ट्रात राहून माझ्या शिवबाला ओळखत नाही ना, त्याला हिजाड्याची जात म्हणतात, त्याला हिजाड्याची जात म्हणतात. एकदा राजा गडासमोर खेळत असताना तेथे एक भिकारी आला व राजाला विचारतोय, राजा या गडाचा राजा कोण आहे? या गडाचा राजा कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज पळतच आईकडे गेले व आईला विचारलं, आई दारासमोर एक भिकारी आलाय व तो मला विचारतोय या गडाचा राजा कोण आहे? जिजामातेने तशीच कानाखाली दिली, सांगितलं तू या गडाचाच नव्हे तर पूर्ण विश्वाचा राजा आहे, पूर्ण विश्वाचा राजा आहे. असे संस्कार माझे छत्रपती शिवाजी महाराजांवर होते. छत्रपती शिवाजी महाराज होता जाणता राजा, जगाच्या पाठीवर इतिहासाने गिरावलाय राजा. तुमच्या नसल्याने बरंच काही हरवलंय. दिन दुबळ्यांचा स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान, दिन दुबळ्यांचा स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान आज कोणामध्ये दिसत नाही. या न्यायासाठी झटझडणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय कुठंच का मिळत नाही. स्वार्थापायी भ्रष्टाचारींनी या देशाला विकायचं ठरवलंय. राजा तुमच्या नसल्याने बरंच काय हरवलंय. राजा आपल्या देशामध्ये अन्नधान्यापेक्षा पाणी महाग विकायला लागले, दुधापेक्षा पाणी महाग विकायला लागले. तरी या गाफील समाजाने शांत बसायचं ठरवलंय. राजा तुमच्या नसल्याने बरंच काय हरवलंय. आठवण तुमची होता राजा, येतना होतात या जीवाला. आठवण तुमची होता राजा, येतना होतात या जीवाला. म्हणून तर म्हणते राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, म्हणून तर म्हणते राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. जाता जाता एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा म्हणून जाईल. शिवनेरी गडावर दिवा जळतो तुपाचा, शिवनेरी गडावर दिवा जळतो तुपाचा. उजड पडला माझ्या शिवराजाचा, उजड पडला माझ्या शिवराजाचा. माझ्या शिवराजाचा उजड पडला.
पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. श्री संत एकनाथ महाराज सांगतात, संतांचे पाय धरा. आपण जर संतांचे पाय धरले तर संतच आपल्याला निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोहोचवतील. आपण थकलो भागलो शिरलो तर संतच आपल्याला कडेवर घेतील, निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोहोचवतील. आणि आपल्याला जर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. आणि आपल्या संतच आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवत असतात. अभंगाचं 4थं चरण. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत.
पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने.